विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला मॅडम, आपल्या समाजात अजूनही जाती व्यवस्था आहे, उच्च नीच भेदभाव आहे. मग वारीमध्ये हे सगळं कसं नाहीसं होतं? ती ना वारीची जादू आहे मैथिली. खरोखर अजूनही सुप्त का होईना आपल्या समाजामध्ये जाती व्यवस्था असतेच, पण वारीत असं होत नाही. याचं कारण तिथे प्रत्येक व्यक्ती पांडुरंग आहे. त्यामुळे तिथे तू बघशील तर मोठी माणसं, वयाने मोठी माणसं तरुणाच्या पाया पडतात. ज्यांना आपण उच्चवर्णीय म्हणतो ते खालच्या जातीतल्या लोकांच्या पाया पडतात. त्यामुळे तिथे जवळपास जात नष्टच झालेली असते. प्रत्येकाच्या ठाई पांडुरंग आहे अशी ती भावना असल्यामुळे जाती भेद पूर्ण नष्ट झालाय. म्हणजे भागवत धर्माने या जगाला सगळ्यात छान गोष्ट काय दिली तर हा जातीभेद, ज्याच्यावरती जात निर्मूलनासाठी आपल्या शासनातर्फे किती करोडो रुपये आतापर्यंत खर्च केले गेले असतील, पण वारीमध्ये हे काम संतांनी, म्हणजे आता संत पण बघ ना तू, संत चोखोबा, संत गोरोबा कंभार, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई, असे वेगवेगळ्या जातीतले सगळे संत या भागवत धर्माची ही जी पताका आहे, ही बघ, ही भगवी पताका, ह्या पताकेच्या खाली येऊन प्रत्येक जातीचा माणूस अगदी मनापासून पांडुरंगाची श्रद्धा करत होता. त्यामुळे जाती निर्मूलन वारीने आणि भागवत धर्माने अगदी सहजरित्या करून टाकले. त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागले नाही. त्यामुळे जाती निर्मूलनासाठी वारीचा तर फार मोठा जगासमोर आदर्श म्हणूया असाच आहे. राईट, म्हणजे कास्टिझम किती सहजपणे संपवलंय ना वारीने. अगदी. वारीत जाणारा प्रत्येक पांडुरंगाचा भक्त आणि पांडुरंगाचं म्हणजेच परमेश्वराचा अंश. त्यामुळे सगळे एका समान पातळीला आहेत तिथे.